सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीची आज प्रक्रिया होती। शिवसेनेकडनं प्रियदर्शन साठे यांचा आम्ही उमेदवारी अर्ज भरला होता, पण तुम्हाला माहीत आहे संख्याबळ बघता भारतीय जनता पार्टीचं जे संख्याबळ आहे ते महापौर पदासाठी पुरेसं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभागृह नेत्यांनी आम्हाला येऊन असं आव्हान केलं की आपण मिळून करूया। पण हे सगळं करत असताना आम्ही त्यांच्यासमोर एक अट टाकली की सोलापूर महानगरपालिकेच्या जेवढे सदस्य आहेत 102 सदस्यांना समान निधी आपण उपलब्ध करणार असाल, समान न्याय तुम्ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर सभागृहामध्ये आज एकमताने यायला तयार आहे। त्यांनी त्यांच्या लोकांची, त्यांच्या नेत्यांची चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की 102 नगरसेवकांना आम्ही समान न्याय देऊ, कारण निवडणुकापर्यंत पक्ष असतो पण सभागृहात आल्यानंतर महापौर हे सगळ्या सोलापूरकरांचे आहेत। त्यांची जबाबदारी आहे सोलापूरच्या प्रत्येक भागामध्ये विकास झाला पाहिजे, प्रत्येक सदस्याला समान निधी मिळाला पाहिजे आणि आम्ही घातलेल्या अटीला त्यांनी मान्यता दिली आणि त्यांनी सोलापूरच्या 102 सदस्यांना समान निधी देणार म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही आमची उमेदवारी माघारी घेतली। एकंदरीत कशा पद्धतीने सभागृहात कामकाज चालणार आहे? आज जरी त्यांची निवड बिनविरोध झाली असली तर भविष्यामध्ये रोज तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळे प्रश्न सभागृहामध्ये उपलब्ध होणार आहेत। त्या सगळ्यामध्ये कायमच आम्ही त्यांच्यासोबत आहोत।